एकनाथ शिंदे यांनी एक दावा केला आहे की जो शासन निर्णय काढले याची सर्व पूर्वकल्पना भुजबळांना नव्हती. हैदराबाद गॅझेट पासून सगळं. तर मग असं असताना मग विरोध कशाचा? कंट लोकाला शेपटाच्या आळ्या त्याची बिगर शेपटाचीच ही लाई कंट. पाटील तुम्ही असं सांगतात की GR मध्ये काही त्रुटी असेल तर ते बदल केल्या जाईल किंवा तुम्ही ते सांगतात. असं वाटतंय का GR मध्ये खरंच त्रुटी राहिल्या? कारण बरेच अभ्यासक असे प्रश्न उपस्थित करतात. GR मध्ये काही त्रुटी आहे असं तुम्हाला मान्य आहे? अरे GR निघाल्यावर अभ्यासक झाले बाबा. मरणाचे अभ्यासक सापडायला लागले. ते कुठं महाराष्ट्रात भले अभ्यासकच झाले. GRच्या आधी काही सापडत नव्हता. अभ्यासक नाही, काही नाही. पण ठीक आहे ना, भावना आहे, समाजाचे लोक आहेत, भावना आहे ना त्यांची, काय हरकत आहे? त्याला काय विरोध करायची गरज आहे? त्यांना करू द्या आम्हाला विरोध, आम्ही नाही करत त्यांना. त्याच्यात काय सुधारणा करायला सांगितली. हा, त्रुटी आहे मान्य आहे का असं तुम्हाला? मला त्याच्यातला जो प्रश्न वाटला होता तो मी बाजूला काढले, त्यातले 2 शब्द आणि खालचे 4. हा, मी जागेवर तिथं सांगितलं हे योग्य नाही. आता त्रुटी नाही असं वाटतं तुम्हाला? अरे बाबा रे, मला जे वाटलं ना समाजाच्या हिताचं त्याच्याशिवाय मी GR हात लावणार नाही. तर मग त्यांनी सांगितलं आता पुन्हा वेळ द्यावा लागेल. म्हणलं वेळ घ्या, नाही तर काही करा, मी तोपर्यंत लोकात म्हणणार नाहीये. आणि मी लोकांना सांगितलं GR हातात पडल्याशिवाय अधिकृत उपोषण सोडायचं नाहीये. त्याच्यावर 1.5 घंटा गेला. पुन्हा ते 2 शब्द काढले, पुन्हा 4 आले. 4चे थोडे त्यांनी तिथं बसलेल्या अभ्यासकांचं म्हणणं होतं की हे खालचे 4 काय म्हणे, कॉलममधला नंबर 2चा मुद्दा हे काय. मग ते त्यांनी आणि आम्ही समजून सांगितलं. ते म्हणले हा, मग हे असं म्हणलं ओके, असंच काय तर दुरुस्त करायला सांगितलं म्हणलं ना राव. त्यांचं असं वाटतं का तुम्हाला? असतील असं अभ्यास आहे ना, कर. आम्हाला तर माहिती याच्यावर पुरा मराठवाडा बसतो ह्या GR वरच. छगन भुजबळ असं म्हणाले की ओबीसी भाजपचा DNA आहे आणि या DNA ला धक्का लागायला नको याची काळजी भाजपने घ्यायला पाहिजे. कोण म्हणलं? छगन भुजबळ. कोणाचा DNA? भाजपचा DNA हा ओबीसी आहे आणि या DNA ला धक्का लागला नाही पाहिजे. कुठं लागलाय मग? आम्ही ओबीसीचे मग आम्ही कोण आहे मग? अरे DNA ओबीसीच्या DNA ला धक्का नाही लागला पाहिजे ना. मग आता आम्ही ओबीसीचे ना, आम्हाला काय धक्का येतो का? तू खातो सगळं रेटून. पाटील, प्राध्यापक हाके सरांच्या मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी दिली नाही आणि जो संघर्ष यात्रा काढते त्यालाही परवानगी नाही. मग मी काय करू आता? मी काय कमिशनर आहे काय? एकीकडे आपले जे आंदोलकांवर गुन्हे वापस घ्यायचे ठरले होते आणि आंदोलकांवर आतापर्यंत 9 गुन्हे दाखल केले मुंबईमध्ये. हा, मलाही काल बातमी कळाली ती. नाही कळालं मला सुद्धा काल ते कळालं. आम्ही सांगितलं त्यांना. तर ते आपले पालकमंत्री धाराशिवचे प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलं की आम्ही ते घेतो मागं. ते दोघं काम करायले त्याच्यावरती, सामंत साहेबांनी. ते दोघं मुख्यमंत्र्यांचं एक वाक्य होतं त्याच्यामध्ये ते म्हणाले की जे खरे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार. काय जे खरे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार. कोण म्हणलं? फडणवीस. हा, मग खरं आहे त्यांचं. आम्ही खरेच आहेत ना. मग त्याच्या नोंदी आहेत तेच खरे आहेत ना. आणि मग आमच्या नोंदीच आहेत ना. पण आता काही जणांच्या नोंदी नाहीत ना. आम्ही गॅजेट कशाला आहे? गॅजेटमध्ये नोंदी काय बघा, गॅजेटेरच्या नोंदी एखाद्या गावात समजा 50 1881 किंवा 1901 मराठ्यांचे लोक आहेत कुणबी, त्याचे आत्तापर्यंत 500 झाले ना. वंशज आम्ही त्यांचेच वंशज आहेत ना. आता दुसरा प्रश्न, प्रकाश आंबेडकरांनी याच्या संदर्भात एक स्पष्ट मत दिलंय. ते म्हणतात की मराठा आरक्षणाचा GR फसवणारा आहे आणि मराठा हे कुणबी नाहीत यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं. नाही, त्यांचं जाऊ द्या, त्यांना मानतो मी, चलून द्या त्यांचं चांगलं आहे. हा, पण ते नाही, त्यांचं वक्तव्य चांगलं असतं का वादे. पण ते अभ्यास होतं पहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं मी 2 वंशजाच्या विरोधात बोलत नाही आहे. सगळ्याला सगळ्या गोष्टी कळतात. किती वेळेस खोचक टोले हाणावेत आणि कितीक वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावेत. तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचं घराणं असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं असो, आम्ही त्यांच्यावर ते बोलत नाही मी वैयक्तिक. कारण मी प्रकाश आंबेडकर साहेबाला मानतो. त्याचा अर्थ त्यांनी वेळोवेळी समजून घ्यायला पाहिजे. पण आता त्याला नावेलाज आमचा. मी ते किती वेळेस म्हणले तरी मी मराठी ओबीसी आरक्षणाकडे नेलेच. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट.
प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.